हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज आहे सोमवती अमावस्या, त्यामुळे आम्ही चाललेलो आहे आमच्या गावामध्ये खंडोबाच्या मंदिरामध्ये। त्यासाठी भंडारा वगैरे घेतलेला आहे। त्यामध्ये खोबरं मी काप करून टाकलेली आहे। तर बघा, कुठं बाहेर फिरायला जायचं म्हणलं तर सगळ्यात आधी रेडी होणार पिऊ आणि सिद्धी, दोघी पण। तर दोघींनाही फोटो काढायला खूप आवडतात। व्हिडिओ काढायला सुरुवात केली की आमचा पहिला काढ, मग तुझं तू कर। तर दोघींनी सेम सेम दिवाळीला कपडे घेतलेले आहे। पाहिजे ते दोघींनाही सेम सेम पाहिजे। तर बघा, आम्ही खंडोबासाठी पुतळं बनवलेलं आहे छोटंसं असं। तर चला मग आज खंडोबाचं मंदिर दाखवते तुम्हाला। पिऊ सिद्धीला बाहेर जायचं म्हटलं खूप खूप आनंद होत असतो, नुसत्या आनंदातच नाचत आहे। त्यानंतर आम्ही पोचलो खंडोबा मंदिरामध्ये। तर हे आहे छोटंसं आमच्या गावामधलं खंडोबाचं मंदिर। सोमवती अमावस्या पण आहे आणि काहीतरी निमित्ताने सुद्धा देवाच्या पाया पडायला येत असतो। तिथं आलेले पिऊ सिद्धीला मी घेऊन पाया पडायला। तर पिऊ सिद्धी आलेले आहे, तर त्यांनाही त्यांचं शाळेचं काम करायचं, झटपट उजळणी पाहिजे, त्यामुळे ते आलेले आहे। गावामध्ये यायचं का त्यांना पेन पेन्सिल वगैरे काही ना काही घ्यायचं असतं। खायला नको पण शाळेचं वस्तू पाहिजे नसतात। तर इथं आहे छोटंसं खंडोबाचं मंदिर। खूप दिवसांनी मी ही खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेली आहे। थोडंसं लांब आहे ते, इथं मंडळ उधळीत आहे, फुलं वगैरे टाकीत आहे। तर सर्व तेच काम करीत आहे, मी फक्त व्हिडिओ काढायचे काम करीत आहे। तर इथं बघा मी किती मोठा भंडारा लावलेला आहे, मुद्दाम असं लावलेला आहे बरं का। त्यानंतर आज सोमवती अमावस्या आहे, सोमवार पण आहे, त्यामुळे आम्ही महादेवाच्या मंदिरात सध्या आलेलो आहे। त्या खंडोबाचं पाय वगैरे पडून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये। हे आहे आमच्या गावातील मोठं असं महादेवाचं मंदिर। कळस वगैरे, बाहेरचा परिसर वगैरे हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, नक्की या चॅनलवरती बघा। तर यांना किती आनंद होतो बघा घंटी वाजवण्यासाठी। घंटा एकीला उचलून घेतल्यानंतर दुसरीलाही उचलून घेतलेला आहे। हा लाड फक्त पप्पांपाशीच असतो। तर त्यानंतर किती आनंदाने पाया पडत आहे। तर त्यानंतर हे आहे आतमधलं महादेवाची पिंड वगैरे। तर आमच्या गावामध्ये असं कोणत्या देवाचं मंदिर नाही असं काहीच नाही, सगळं देवाचे मंदिर आहे। महादेवाचे, खंडोबाचं, काळूबाई भवानी वगैरे सर्व देवांचे देवींचे वगैरे सगळे। त्यानंतर बघू शकते ना, झटपट उजळणी घेतलेली आहे। दुकानापाशी आल्या मला उजळणी घ्यायची, बघा कसा आनंद होत आहे दोघींना पण। दोघींनाही पाहिजे ते सेम सेम, तर दोघींना सेम उजळणी घेतलेली आहे। तर अजिबात दाखवणार नाही, आले नाही ते लगेच वाचायलाही सुरुवात केलेली आहे। 4 दिवसात फाडून मोकळे होणार आहे। आता पण त्यांच्या 7-8-10 उजळण्या झालेल्या आहे। त्यानंतर पिऊच्या पप्पांची शॉपिंग, तर आदल्या दिवशी कपडे आणलेली होती ती काय आवडली नाही, त्यामुळे पण आम्ही बदलायला आलेलो आहे। ते इथं चाललेलं त्यांचं कपडे वगैरे घ्यायचं काम। तर आमचे कपडे वगैरे घेऊन तिथं काय शूट वगैरे केलं नाही मी। त्यानंतर निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये आले होता मी पाय पडायला। बघा पिऊ सिद्धी माझ्या पुढं पळत आहे। तर याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल, तर नक्की बघा। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।